खरं म्हणजे आजचा हा मिसिंग लिंक जो आहे या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय सविस्तर विस्तृत माहिती दिली आहे। खरं म्हणजे हा जो सुरू झाला तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि मी MSRDCचा मंत्री होतो। आता पूर्णत्वात जाताना देखील ते मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही एकत्रच या ठिकाणी हा पूर्ण होताना आमच्या कारकिर्दीमध्ये एक मोठं खऱ्या अर्थाने हा प्रकल्प जो आहे गेम चेंजर आहे। या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर बघा इकडे टनेल पण आहे, जो टनेल हा जगातला सगळ्यात रुंद टनेल आहे आणि देशातला सगळ्यात लांब टनेल आहे आणि त्याचबरोबर हा लोणावळा लेकच्या मला वाटतं खालून गेला आहे 175 मीटर लोणावळा लेकच्या खालून गेला आहे। म्हणजे एक इंजिनिअरिंग जे आहे इथलं अतिशय अत्याधुनिक इंजिनिअरिंग वापरले, अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे आणि हा जो वायाडक्ट आपण पाहतो हा देशातला सगळ्यात उंच आहे आणि त्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे हवेचा जो दाब आहे यामध्ये काम करणं देखील शक्य नाही आणि अशा परिस्थितीमध्ये अशक्यातला हा जो प्रकल्प आहे हा पूर्ण करण्याचं काम आमच्या सर्व इंजिनियर जे आमचे MSRDCचे आहेत त्याचबरोबर ज्या कंपन्या आहेत त्यांनी देखील हे काम चॅलेंजिंग स्वरूपात स्वीकारलं आणि ते या ठिकाणी पूर्णत्वात जातं, याचा आनंद आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी खरं म्हणजे मुंबई पुणे आपलं आणखी अर्ध्या तासाने आपण जवळ येतोय आणि नवी मुंबई एअरपोर्टचं आताच आम्ही बघून आलो दोघंही, तर आणखी अर्धा तास लवकर पुण्यातला माणूस तिथे एअरपोर्टला पोहोचेल आणि घाट सेक्शनमध्ये होणारी ट्रॅफिक, होणारी जे काही अपघात हे सगळं आता संपणार आहे आणि त्यामुळे हा प्रकल्प एक प्रकारचा गेम चेंजर आहे। यामध्ये वेळही वाचेल आणि कॅल्क्युलेशन केलं आहे आमच्या MDनी तर महिन्याला 1 कोटी रुपयाचं इंधन वाचेल। त्यामुळे प्रदूषण कमी होईल, इंधन वाचेल, लोकांचा वेळ कमी होईल, वेळ वाचेल। अशा प्रकारचा एक देशातला नाही तर जगभरातला एक असा एक नाविन्यपूर्ण असा गेम चेंजर प्रकल्प या ठिकाणी होतोय आणि आपल्याला माहीत आहे की जसं मुख्यमंत्री महोदय म्हणाले की या सगळ्या प्रकल्पांच्या मागे देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांचे आशीर्वाद आहेतच। देशभरामध्ये असे जे काही नवीन नवीन मोठे प्रकल्प करतायत, महाराष्ट्रात देखील तशाच प्रकारचे प्रकल्प या ठिकाणी होत आहेत आणि जे काम देवेंद्रजींच्या काळात सुरू झालं ते पूर्णत्वात जाताना ते मुख्यमंत्री आहेत, याचाही आनंद आहे। कारण मधले 2.5 वर्ष आणि मी त्या खात्याचा पुन्हा मंत्री आहे, मध्ये मंत्री दुसऱ्याला केला होता पण पुन्हा याचा पूर्णत्वात जाताना मंत्री मी आहे। 2.5 वर्ष मागचे आमच्या सरकारच्या मागचे 2.5 वर्ष थोडासा वेग मंदावला होता, पण जसं पुन्हा आमचं सरकार आल्यानंतर वेग दुप्पट वाढवला आणि अशा प्रकारचे प्रकल्प पुढे जात आहेत। हे खरं म्हणजे या राज्याच्या विकासामध्ये आणि देशाच्या विकासामध्ये योगदान ठरणार आहेत आणि सर्वसामान्य माणसाला या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला एक दिलासादायक हा प्रकल्प ठरेल। तुम्ही जसं म्हणालात MSRDC तुमच्याकडे पहिल्यांदा विभाग होता त्यावेळेस तुम्ही हा सुरू केलेला गेम चेंजर जो प्रकल्प म्हणला जातोय, कारण की तुम्ही अशा अनेक गेम चेंजर प्रकल्प केलेले आहेत। गेम चेंजर प्रकल्प म्हणजे मी का म्हणालो की कारण तेव्हा माझ्याकडे जेव्हा MSRDCचं खातं होतं त्यावेळेस देखील MSRDC आधी आपले कर्जात होते, पण मग देवेंद्रजींनी त्यावेळेस अनेक प्रकल्प MSRDCला दिले, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग। त्यामुळे MSRDC देखील अशा प्रकारचे प्रकल्प राबवू शकते, करू शकते। गेम चेंजर तर मला माहित आहे, तो 2022ला केलेलाच आहे, तो गेम चेंजरची सवय दरडी कोसळण्याचं प्रमाण बिलकुल बंद आहे। मला आठवत आहे त्या काळामध्ये दरडी कोसळत होत्या, वाहनांवर पडत होत्या, लोकांचे जीव जात होते, अपघात होत होते, परंतु सेफ्टी नेटच्या सहाय्याने आपण स्वित्झर्लंडची टेक्नॉलॉजी इथे वापरली आणि पूर्णपणे घाट जो आहे सेफ्टी नेटने पूर्णपणे बांधून टाकलेला आहे। त्यामुळे आता दरडी कोसळण्याचं प्रमाण 0 आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।